एका ब्रिटिश गव्हर्नरच्या पत्नीने अमरावतीत एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला. आजचं अमरावती जिल्हा रुग्णालय पूर्वी डफरीन हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन या नावाने ओळखलं जात होतं. सन 1884 मध्ये तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड डफरीन यांच्या पत्नीने महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावं या उद्देशाने या हॉस्पिटलची संकल्पना मांडली. या उदात्त कामासाठी 15 मे 1888 रोजी अमरावती नगरपालिकेने 4 एकर जमीन आणि त्या काळात 1400 रुपये दिले. त्या काळात अनेक लोकांनी या उपक्रमासाठी निधी दिला. पुढे 1895 मध्ये या हॉस्पिटलची इमारत मोटर स्टँडसमोर उभारण्यात आली. नंतर 1933 मध्ये जागेच्या अभावामुळे आणि वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन इमारतीसाठी सुमारे 3 लाख रुपये जमा करण्यात आले. यात जुन्या मोटर स्टँडजवळील जागा विकून 1,50,000 रुपये, डफरीन फंडातून 50,000 रुपये, हैदराबादच्या निजामकडून 20,000 रुपये, जुबिली फंडातून 50,000 रुपये, गणेरीलाल वालगावकर यांनी 5,000 रुपये, अमरावती नगर परिषदने 2,500 रुपये आणि अमरावती बोर्डने 500 रुपये दिले. अशा प्रकारे निधी उभा करण्यात आला. शेवटी 1939 मध्ये हे रुग्णालय श्रीकृष्ण पेठ येथे नव्याने सुरू करण्यात आले. असा होता डफरीन हॉस्पिटलचा प्रेरणादायी प्रवास. जर तुम्हाला अशी अजून नवीन माहिती हवी असेल तर नक्की फॉलो करा आणि चॅनलला भेट देऊन इतर माहितीपूर्ण व्हिडिओसुद्धा पहा.